Mark your present everyone. Okay, let's start. Fifth standard पासून आपण सुरुवात करतोय. So, see in the previous lecture we have started our lesson number 12, that is food for all. In that we have done agriculture, okay, traditional agriculture, how it was that, then agriculture seasons, then agriculture work and improve methods of agriculture we have started. In that we have done improve seeds, modern method of irrigation, and today we are going to start with fertilizers. Can anyone tell me what are fertilizers? फर्टिलायझर्स म्हणजे काय सांगा. खते म्हणतो आपण त्याला मराठीत. म्हणजे काय असतं नक्की, कशासाठी वापर होतो त्यांचा सांगा. येस, एनीवन, व्हॉट आर फर्टिलायझर्स? Okay, see, if the same crops are grown repeatedly in a field, the fertility of the soil decreases. Okay, बघा, जमिनीमध्ये जर आपण तेच तेच पीक सतत घेत राहिलो तर त्यामुळे जमिनीची जी सुपीकता होते ती कमी होते. Then we have to add fertilizer to the soil to restore its productivity. Okay, मातीला सुपीक बनवण्यासाठी आपण फर्टिलायझर म्हणजे खत वापरतो. ओके, fertilizers provide the required nutritive substances to the crop. जेवढे काही न्यूट्रिएंट सबस्टन्सेस, जी पोषक द्रव्ये लागत असतात झाडाला, ती फर्टिलायझर्स प्रोव्हाइड करतात. देर आर टू काइंड्स ऑफ फर्टिलायझर्स, नॅचरल अँड केमिकल. आणि ही फर्टिलायझर दोन प्रकारचे असतात. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि रासायनिक, केमिकल म्हणजे रासायनिक. ओके, बघा, नॅचरल फर्टिलायझर्स आर कॉल्ड मॅन्युअर्स. नॅचरल फर्टिलायझर्सला आपण मॅन्युअर्स म्हणतो. ओके, म्हणजे जे कशामुळे बनवतात बघा, कशापासून बनवतात. दे आर ऑप्टेन फ्रॉम मटेरियल्स अवेलेबल इन नेचर लाईक ग्रीन वेस्ट अँड अॅनिमल डंग. ओके, शेण, शेण, गाई गुरांचं शेण, त्यानंतर पाला पाचोळा, या सगळ्यांचा वापर करून रासायनिक खते बनवली जातात, ज्याला मॅन्युअर असं म्हणतात. नॅचरल फर्टिलायझर्स आर ऑल्सो कॉल्ड एज मॅन्युअर्स. Chemical or artificial fertilizer are mixture of different chemical substances in a specific proportion, useful for agriculture. असे जे काही पदार्थ असतात, जे रासायनिक पदार्थ असतात, जे शेतीसाठी उपयोगी असतात, त्यांना एकत्रितपणे त्यांना एकत्र केलं जातं काही स्पेसिफिक क्वांटिटी मध्ये, काही केमिकल स्पेसिफिक प्रपोर्शन मध्ये एकत्र केले जातात आणि त्याच्याने फर्टिलायझर बनवतात. त्याला आपण केमिकल फर्टिलायझर असं म्हणतो. in traditional agriculture, organic manure such as compost were used. पूर्वी काय केलं जायचं, शेणखत वापरलं जायचं. केमिकल फर्टिलायझर केम टू बी यूज फॉर क्विकर ग्रोथ अँड हायर yield. पण जास्त उत्पादन मिळावं, ओके, जास्त उत्पादन लवकर मिळावं, याच्यासाठी शेतकऱ्यांनी केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खते वापरण्याचा सुरुवात केलं. मग काय झालं बघा, हावेवर द हार्मफुल इफेक्ट ऑफ द यूज ऑफ दिस फर्टिलायझर सून बिकेम क्लिअर. पण लगेचच काय झालं, या जे रासायनिक खते आहेत, जे केमिकल फर्टिलायझर आहे, त्यांचा खूप वापर करण्यात आला आणि त्यामुळे काय झालं, त्याचे वाईट परिणाम लगेचच दिसायला लागले. The overuse of chemical fertilizer lead to accumulation of excessive chemical in the soil. This lowers the fertility of the soil and reduces its productivity. बघा काय झालं, शेतीसाठी काय झालं, या खतांचा, जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. त्यामुळे ही खते, ही फर्टिलायझर जमिनीत शिल्लक राहू लागली, जमिनीत त्याचं अक्युमुलेशन व्हायला लागलं. त्यामुळे काय झाली, जमिनीची फर्टिलिटी कमी झाली आणि फर्टिलिटी कमी झाल्यामुळे उत्पन्न सुद्धा कमी मिळायला लागलं. ओव्हर वॉटरिंग मेक्स द लँड सलाईन अँड फॅलो. बघा, जास्त पाण्याचा वापर केला तर जमीन काय होते, क्षारपड होते. This is seen especially in the parts where water is available in plenty, as for example near dams or on river bank. मग हे कुठे, हे कोणत्या भागाच्या शेतीमध्ये दिसतं,
जी शेते नदीच्या किनारी किंवा धरणालगत असतील तिथे शेतकरी काय करतो, पाणी एवढं अवेलेबल आहे, मग जास्त पाणी शेताला देत राहतो. त्यामुळे काय होतं, जमिनीची जी सॅलिडिटी आहे ती वाढते, जमिनीत क्षार वाढत बसतात. If land becomes saline and fallow, it has to be tested to find out which substances it lacks. जर आपली जमीन सलाईन आणि फॅलो म्हणजे क्षारपट झाली तर मातीची टेस्टिंग करावी लागते. ओके, मातीची टेस्टिंग करतात आणि या टेस्टिंग मध्ये त्यामध्ये कुठले घटक कमी आहेत ते बघितलं जातं. द फर्टिलिटी कॅन बी रिस्टोर्ड बाय ऍडिंग दिस सबस्टन्सेस, आणि नंतर परत काय केलं जातं, मग हे घटक कमी आहेत ते परत ऍड केले जातात आणि मातीची सुपीकता वाढवली जाते. इट इज कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर, पण ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे खूप पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये वेळ पण वाया जातो. देअरफॉर इट इज बेटर टू अवॉइड एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड वॉटर. मग त्यापेक्षा जर आपण आपली जमीन क्षारपड होऊ नये यासाठी कमी कमी खतं वापरली, कमीत कमी पाणी वापरलं तरच चांगलं राहील. ओके, ना स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड, बघा तुम्ही पाहिलं आहे का असं इन्सेक्टिसाइड स्प्रे करताना? काय इन्सेक्टिसाइड स्प्रे करतात सांगा? वाय वी स्प्रेड इन्सेक्टिसाइड ऑन अवर क्रॉप्स? वाय वी डू दिस? कर्णिका, विल यू टेल? आदेश. मॅम ते इन्सेक्टला मारणार केमिकल असतं. ओके, सी, protection of crops. Why we spread insecticides on our crops? To protect them from insects and pests. Okay, see, diseases and pest attacks can damage crop in the field. आपलं पीक जेव्हा शेतात उभं राहतं तेव्हा कीड किंवा रोग हे आपल्या पिकाला नुकसान पोचवू शकतात. ऍज अ रिमेडी, insecticides and pesticides are sprayed on the crops, or certain chemicals are rubbed on the seeds before sowing. म्हणून काय केलं जातं, पिके उभी राहिली की त्यावर उपाय म्हणून कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशक फवारली जातात. किंवा बी जेव्हा आपण पेरतो ना जमिनीत, सीड सो करतो ना, तेव्हाच त्या बियालाच औषध चोळलं जातं, म्हणजे त्या झाडाला हे लागायला नको, कीड लागायला नको म्हणून. नाव स्टोरेज ऑफ ग्रेन. स्टोरिंग द हार्वेस्टेड क्रॉप सेफली इज इम्पॉर्टंट as increasing the production. What steps are taken for this purpose? आता आपण वेगवेगळे खत वापरून, चांगल्या प्रकारची बियाणं वापरून, शेतीची चांगली अवजारं वापरून आपलं पीक तर आलंय, आपण ते घेतलंय पण छान प्रकारे ठेवलंय पण पण आता ते धान्य आपल्याला जे मिळालंय. My sound is breaking for everyone. Till now I have full Wi-Fi network. Yes, everyone please confirm. Okay, Pramita, please check with your network. Please leave and join again. ओके, सी, मग जे शेतीतलं उत्पादन आहे ते वाढवलं तर पाहिजे, पण जे धान्य मिळालंय आपल्याला त्याला साठवलं पण खूप महत्वाचं आहे. मग याच्यासाठी आपण कोणती पद्धत वापरू शकतो, नक्की धान्य साठवण्यासाठी आपण काय करू शकतो? बघा, द ग्रेन इज ड्राईड वेल इन द सन अँड फिल्ड इन सॅक्स. The sacks are then stocked in the house or after selling in warehouses or shops. शेतकरी काय करतो, जे धान्य मिळालं आहे त्या धान्याला उन्हात मस्त वाळवतो आणि नंतर ते पोत्यात भरतो, आणि ही पोती तो घरात किंवा विक्रीनंतर गोदामांमध्ये किंवा दुकानांमध्ये साठवतो. स्टोर्ड ग्रेन कॅन बी डॅमेज इन 2 ways. मग हे साठवलेलं जे धान्य आहे ते 2 मार्गांनी खराब होऊ शकतं, त्याची नासाडी होऊ शकते. बघा कशा प्रकारे, mice, rats and insect can spoil the grain to a great extent. Also, if the grain is stored in a closed and damp space, it catches fungus and becomes unfit for eating. बघा, कीड, मुंगी, उंदीर, घुशी या सगळ्यामुळे धान्याची खूप नासाडी होते. तर जर आपण दमट आणि असं कोंडलेल्या जागी, जिथे सूर्यप्रकाश नाही, हवा नाही, अशा ठिकाणी जर आपलं धान्य ठेवलं तर त्याला लगेचच बुरशी लागते आणि ते खाण्यालायक राहत नाही. ओके, सो दिस शुड बी युअर वेअरहाऊस. वेअरहाऊस अशा प्रकारे असायला पाहिजे. बघा किती छान प्रकारे ठेवलेलं आहे, व्हेंटिलेशन आहे,
खिडक्या आहेत, पोत्या एकदम नीट लावलेल्या आहेत, त्यामुळे काय होतं, चांगल्या प्रकारे आपलं अन्न धान्य टिकून राहू शकतं. To prevent such damage by pest, chemicals are sprayed at the place of the storage or all around it. बघा, कीड मुंग्या होऊ नये तिथे म्हणून काय करतात, धान्य जिथे साठवलं जातं त्या जागेवर योग्य त्या प्रमाणात औषधं फवारतात किंवा धान्य साठ्याच्या भोवती ती पसरवून ठेवतात. नीम लीव्स आर मिक्स्ड इन द ग्रेन. तुम्ही पाहिलं आहे का, आपण ज्याच्यात तांदूळ वगैरे ठेवतो त्याच्यात आई कडुनिंबाची पानं टाकते. पाहिलंय का तुम्ही असं कधी तुमच्या घरात? ज्या डब्यात किंवा टाकीत आपण तांदूळ भरतो त्याच्यात आई कडुलिंबाची पानं टाकते. येस. कशासाठी टाकते? कारण आपलं धान्य आहे ते प्रोटेक्टेड राहण्यासाठी. ओके. सम प्रोटेक्टिव्ह केमिकल्स दॅट can be mixed with the grain are also available in the market. Their smell repels insects. Storage places are always kept dry and airy to prevent fungus formation. बघा, जे धान्य साठवलेलं आहे ते धान्य साठवून ठेवण्यासाठी काही औषधं सुद्धा बाजारात मिळतात. त्यांचा वास घेऊन धान्याला आपल्या कीड लागत नाही. तर धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागा आपण नेहमी कोरडी ठेवतो. ड्राय अँड एरी, हवा खेळती राहील याची काळजी घ्यायची आहे. पण हे जे असे जे धान्य साठवण्यासाठी आपण जे पदार्थ वापरतो, जसं पावडर वगैरे येते ती चोळतात तांदळांना किंवा वेगवेगळ्या धान्याला, त्याच्यात काय होतं, ते केमिकल सुद्धा असतात. त्यामुळे आपण धान्य वापरताना त्याला वॉश करून नीट चांगल्या प्रकारे धुवूनच वापरलं पाहिजे. ओके, अंडरस्टूड टिल हियर? 5th स्टँडर्ड अंडरस्टूड टिल हियर? येस. ओके. नाव फूड स्टोरेज अँड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट. बघा, आपण फूड स्टोरेज करताना एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कशा प्रकारे करतो ते पाहायचं आहे आपण. लाईक ह्युमन्स, अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो स्टोअर फूड. बघा, जसं आपण अन्न साठवून ठेवतो, बाकीचे सजीव सुद्धा अन्न साठवून ठेवतात. तुम्हाला माहितीच असेल. येस. each of them have a different way of doing it. मग प्रत्येक सजीव अन्नसाठा करतो, पण तो वेगवेगळ्या प्रकारे करतो. Insects like ants store food. Bees collect nectar from the flowers and store it in a honeycomb in the form of honey. Squirrels store seed because these animals store food. It is available to them when they need it. बघा, मुंग्या काय करतात, अन्न साठवून ठेवतात. मधमाशा फुलातून मिळवलेला जो मकरंद आहे तो मधाच्या स्वरूपात मधमाशांच्या पोळ्यामध्ये साठवतात. तर खारी काय करतात, बिया खातात ना, त्या बिया सुद्धा त्या साठवून ठेवतात. आणि या सगळ्यामुळे काय होतं, जेव्हा ते स्टोअर करून ठेवतात फूड, त्यांना ते पाहिजे असलेल्या वेळी उपलब्ध होतं. ओके. ऑल द टाइम plants are busy producing the food they need. Even so, there are some plants that store food. You are familiar with bulbs of plants such as onions and garlic, and tubers such as potatoes, ginger, etc. They are all parts of the stem of the plant. Radishes, sweet potatoes, beetroots are the roots of their plant. These plants store food in their stem or roots. बघा, वनस्पती सुद्धा काय करतात, त्यांना जे अन्न लागतं त्याची निर्मिती सतत ते करत असतात. आता आपण वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिल्या आहेत, जसं कांदा, लसूण, बटाटे, आले. हे काय आहेत आपले बल्ब्स, म्हणजे कंद आपण त्याला म्हणतो. म्हणजे हे काय आहेत, एक प्रकारचे स्टेमच आहेत. येस. तर रॅडिशेस, स्वीट पोटॅटोज, त्यानंतर बीटरूट आर द रूट्स ऑफ द प्लांट. तर मुळा, बीटरूट, हे आपलं काय म्हणायचं त्याला, रताळे, हे सगळे काय आहेत, वनस्पतींची मुळं आहेत. बरोबर. मग या वनस्पती काय करतात, दिस प्लांट स्टोअर फूड इन देअर स्टेम्स और रूट.
मग यांना पानं नसतात, पण हे त्या त्या ठिकाणी त्यांच्या स्टेम मध्ये, रूट मध्ये, त्यांच्या मुळांमध्ये, त्यांच्या खोडांमध्ये अन्नाचा साठा करून ठेवतात. We too स्टोअर फूड इन अवर होम अकॉर्डिंग टू नीड. आपल्या घरात सुद्धा आपण रोज जातो का तांदूळ गहू आणायला? रोज जातो का? हा, आज चपाती करायची, आज मी गहू आणते. आज भात घालायचा, आज मी तांदूळ आणते. असं असतं का? नाही. आपल्या घरात सुद्धा आपण काय करतो, आपल्याला जेवढं अन्न लागतं, अन्नधान्य लागतं, ते साठवून ठेवतो. इन इंडिया, ड्यू टू द improved method of cultivation, we now produce plenty of food grain. The production exceeds the demand. The surplus food grain is stored in huge warehouses. बघा, आता भारतामध्ये इम्प्रूव्ह कल्टिवेशन चालू आहे. मेथड ऑफ कल्टिवेशन एकदम इम्प्रूव्ह झाले आहे. सुधारित शेती तंत्रज्ञान आपल्याकडे आता अवगत झालं आहे. त्यामुळे धान्य मोठमोठ्या गोदामांमध्ये आपण साठवून ठेवतो. Okay, sometimes its production is affected by a disaster such as flood, drought, a cyclone, or hailstorm. At such time, the stored surplus grain can be used for the people. It can also be used for people displaced due to the disasters like an earthquake. मग बघा, जर एखाद्या वर्षी खूप पूर आला, अवर्षण, वादळ, गारपीट अशी आपत्ती आली, तर त्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं की नाही? भूकंपासारखी आपत्ती आली तर लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागतं. मग त्यांना सुद्धा अन्नाची कमतरता भासते. अशा वेळी काय होतं, गोदामांमध्ये साठवलेलं अन्न आपण वापरू शकतो. ओके, नाव विजिट अ फेअर प्राइस शॉप. बघा, visit a fair price shop to understand the rationing system, public distribution system. Observe the different kind of grains available there and if possible the types of ration card. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रेशन कार्ड असतात आणि त्या रेशन कार्डानुसार त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची धान्य मिळतात. येस, माहिती आहे का तुम्हाला? येस, ओके. बघा, द ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांती. Today our country is self-reliant as far as production of food grains is concerned. बघा, जर आपण आपल्या अन्नधान्य संबंधीचा विचार केला तर आपला देश हा काय झालेला आहे? सेल्फ रिलायंट म्हणजे स्वावलंबी झाला आहे. त्याचबरोबर गरजेहून अधिक पिकलेले धान्य आपण परदेशात निर्यात करू शकतो. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरित क्रांती नावाने ओळखली जाते. बघा, आपण खूप खूप मोठ्या प्रमाणात आता फूड ग्रेन उत्पादित करायला लागलो आहोत आणि जर एक्स्ट्रा झालं तर आपण बाहेरच्या देशात एक्सपोर्ट सुद्धा करतो आणि या ट्रिमेंडस इन्क्रीजलाच आपण ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणतो. ओके, आपल्या देशात ज्या धान्य उत्पादनात खूप मोठी वाढ झाली तिलाच आपण ग्रीन ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांती असं म्हणतो. It was brought about by the joint efforts of scientists, people working the spread of science and farmers. बघा, मग हे कशामुळे झालेलं आहे? वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांनी जे एकत्रित प्रयत्न केले त्यांच्यामुळेच हे ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांती घडून आली. The credit for the research that led to improvement in the seeds of wheat and rice that resulted in the green revolution in India goes to Dr. M.S. स्वामीनाथन. बघा, गहू आणि हरित क्रांती स्पेशली कशाच्या बाबतीत करण्यात आली? गहू आणि तांदूळ. ओके, मग याच्यात काय केलं? गहू आणि तांदळाच्या बियांमध्ये सुधारणा करण्यात आली आणि हे ग्रीन रिव्होल्यूशनचं श्रेय कोणाला जातं? डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना. ओके, ओके, गॉट? फिफ्थ स्टँडर्ड गॉट? ओके, नाव फूड सिक्युरिटी. फूड इज अ बेसिक नीड. येस, अन्न ही तर आपली दैनंदिन गरज आहे, आपली मूलभूत गरज आहे. Many countries have made laws to ensure that every person gets sufficient food according to their need. बहुतेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केले आहेत की ज्या व्यक्तीला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढं अन्न त्याला मिळालंच पाहिजे. These laws are known as food security laws. मग यांना आपण फूड सिक्युरिटी लॉज म्हणजे अन्न सुरक्षिततेचे कायदे असं म्हणतो. In 2013, our country too enacted a food security law. 2013 मध्ये आपल्या देशाने सुद्धा, भारताने सुद्धा फूड सिक्युरिटीचा लॉ केलेला आहे. It has made it possible
टू फाईट इल्स लाईक मालन्यूट्रिशन, स्टार्वेशन अँड डेथ्स ड्यू टू हंगर. याच्यामुळे काय झालं, कुपोषण, उपासमार जसं आणि उपाशी राहिल्यामुळे मृत्यू येणे या सगळ्या समस्यांचा सामना करणे शक्य झालं आहे. ओके. देन ऍग्रिकल्चरल असिस्टन्स प्रोग्राम, कृषी सहाय्यक उपक्रम. हे तुम्ही पाहिलं असेल, न्यूज चॅनलला वगैरे या ऍड येतात की शेतकऱ्याची काही समस्या असते, मग हेल्पलाईन दिली असते, त्या हेल्पलाईनला तो शेतकरी विचारू शकतो फोन करून, त्याच्या शेतात काय समस्या आहे ती सांगू शकतो आणि त्याच्यावर सोल्युशन घेऊ शकतो. ओके. Through through this program, farmers are given proper information and guidance about the latest technology, irrigation facilities, improved seeds, use of fertilizer and pesticide. बघा, टीव्ही, रेडिओ या ठिकाणी हे प्रोग्राम चालू असतात. इथे काय असतं, काही उपक्रम असतात, त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना शेती संबंधीचं आधुनिक तंत्रज्ञान, जलसिंचन सोयी, सुधारित बियाणे, वेगवेगळी खते आणि कीटकनाशक यांचा वापर कसा करायचा याची माहिती दिली जाते. They can also get weather forecast and other agriculture related information from this assistance center. मग वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज आणि शेतीविषयीची अजून काही इन्फॉर्मेशन सुद्धा मिळते. सी, इथे तुम्हाला दिलेला आहे एक पिक्चर ऑफ फार्मर आस्किंग फॉर इन्फॉर्मेशन फ्रॉम एन ऍग्रिकल्चर असिस्टन्स सेंटर. एक शेतकरी ऍग्रिकल्चरल असिस्टन्स सेंटर कडून काही माहिती घेत आहे. In addition, agricultural schools have also been started for farmers. Members of a farmer's family can learn about new technology at this school. Agricultural produce marketing committees hold exhibitions too for farmers. बघा, काय केलं आहे, शेती शाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शिकू शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तो शेतकऱ्याला शेतीमध्ये मदत करू शकतो. त्यानंतर ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज होल्ड एक्झिबिशन. कृषी उत्पन्न बाजार समिती काय करते, प्रदर्शन सुद्धा भरवते शेतकऱ्यांसाठी. द ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज, television, newspaper and various periodicals work for the spread of modern method of agriculture. बघा, आपल्या गव्हर्नमेंटचा ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंट म्हणजे कृषी विभाग, त्यानंतर ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज म्हणजे कृषी विद्यापीठे, टेलिव्हिजन, न्यूजपेपर हे सगळे काय करतात, आधुनिक जे शेतीची पद्धती आहेत त्यांचा प्रसार करतात. Now it is possible for all the farmers to use this modern method to increase production. The whole country benefits from these efforts. मग आता सगळ्या शेतकऱ्यांना या पद्धतींचा वापर करून खूप उत्पन्न घेणे सोपं झालेलं आहे आणि याचा वापर पूर्ण देशाला होत आहे. फक्त त्या शेतकऱ्याला नाही तर पूर्ण देशाला होत आहे. ओके. डू यू नो ऑर्गॅनिक फार्मिंग? बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, फार्मिंग दॅट रिलायज ऑन नॅचरल मटेरियल. बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये नैसर्गिक गोष्टींचाच वापर करतात. ओके, त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती असं म्हणतो. It is a form of traditional agriculture. In this method, the nutritive substance of the soil are retained. The organic pesticide used in this method have no harmful effect on those who eat the produce. The grain grown by this method is nutritious and also good to taste. That is why farmers have begun to opt for organic farming method. बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग मेथड मध्ये काय केलं जातं, जी कीटकनाशक आहेत ती ऑर्गॅनिक पद्धतीची असतात. ओके, त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण खातो तेव्हा त्याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. या उलट जे केमिकल पेस्टिसाइडने उगवलेले जे व्हेजिटेबल्स वगैरे आपण खातो त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, पण ह्या ऑर्गॅनिक फार्मिंगने उगवलेल्या भाज्या, फळे किंवा धान्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. या उलट त्यांची चव सुद्धा चांगली लागते. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व यूज ऑफ मॅन्युअर ऑप्टेन फ्रॉम प्लांट्स अँड अॅनिमल. मग ही खते या शेतीमध्ये कोणती खते वापरतात, तर वनस्पतींपासून आणि प्राण्यांपासून मिळालेली खते वापरतात. These manures consist of fish and bone meal, animal excreta as well as decomposed remain of plant and animal. बघा, हाडांचा चुरा, मासे, शेणखत, प्राण्यांचा मलमूत्र या सगळ्यांचा खत म्हणून इथे वापर केला जातो. ओके.
This was all related to organic farming. Here we have completed your lesson, 5th standard. Have you understood? Yes. Okay. So meanwhile, I'll be teaching 6th standard. You have to find out the question answers. Okay. Tanmay, Sachi, then Karnika, Aniket. You find out the answers. And after the teaching of 6th standard completed, we will take the question answers. Okay, you got each and everything. 5th standard, any problem, any doubt? It was a very simple lesson, right? Still, anyone has any problem, you can freely ask me. No doubt. Okay, then start finding out the answers. Okay, 6th standard, we have started your lesson number 8, that is our skeletal system and the skin, right? In that, we have done a human skeletal system, axial skeletal system we have done. In that, skull, rib cage, and spine we have learned about. Okay, then let's start today with the appendicular skeleton. अपेंडिक्युलर म्हणजे आता खालचा भाग. ओके, बघा. The human body has 2 arms and 2 legs. Yes, मानवी शरीरात 2 हात आणि 2 पाय असतात. The different parts of the arms and legs have several bones which are connected together by joints. आणि या पायांच्या आणि हातांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी हाडे असतात आणि ती एकमेकांना जॉइंट्सने म्हणजे सांध्यांनी जोडलेली असतात. ओके, सी, there are bones in each of the ear. Of these, the stirrup is the smallest bone in our body. It is as small as a grain of rice and it is hollow. Its shape is like that of stirrup. In the human body, the longest and strongest bone is the thigh bone or the femur. बघा, आपल्या दोन्ही कानांमध्ये 3 हाडे असतात. ओके, त्यापैकी स्टिरअप म्हणजे कडी हे कानातील शरीरातील सगळ्यात लहान हाड आहे आणि ते इतकं लहान आहे, तांदळाच्या दाण्या एवढं असतं आणि ते हॉलो असतं म्हणजे पोकळ असतं आणि त्याचा आकार एखाद्या कडी सारखा असतो. येस, तिथे पिक्चर यू कॅन सी दॅट पिक्चर, राईट? दिस इज द स्टिरअप. ओके, आणि सर्वात लांब आणि मजबूत हाड असतं मांडीमध्ये, त्याला आपण फेमर असं म्हणतो. येस, ना मूव अ डिफरंट पार्ट ऑफ युअर बॉडी फ्रॉम हेड टू टो अँड ऑब्झर्व द डिफरंट प्लेसेस ॲट विच दे कॅन बेंड ऑर टर्न. आता काय करायचं आहे, डोक्यांपासून पायापर्यंत तुमचे सगळे बॉडी पार्ट हलवा आणि बघा शरीराचे भाग कोणकोणत्या ठिकाणी वागतात आणि कोणत्या ठिकाणी त्यांना तुम्ही टर्न करू शकता. The bones of our body are connected to each other by means of ligaments. बघा, आपल्या शरीरातील हाडं एकमेकांना कशाने जोडलेली असतात? लिगामेंट्स म्हणजे अस्थिबंधांनी जोडलेली असतात. Joints are the places where 2 or more than 2 bones are connected to each other. Joints are of 2 types. आपण बोलतो ना, म्हणजे जॉईंट्स दुखतात, आज सांधा दुखतोय त्याला म्हणतात. ओके, सांधे दुखी वगैरे म्हणतात. मग ते काय आहे ते जॉईंट्स म्हणजे काय नक्की? जिथे 2 किंवा 2पेक्षा जास्त हाडे एकमेकांना जोडली गेलेली असतात त्याला आपण जॉईंट असं म्हणतो. ओके, देन जॉईंट्स आर ऑफ 2 टाइप्स. हे जॉईंट्स 2 प्रकारचे असतात. मुव्हेबल जॉईंट आणि इमुव्हेबल जॉईंट, ज्याला आपण जे जॉईंट हलवू शकतो आणि जे मूव्ह करू शकत नाही. ओके, मुव्हेबल जे मूव्ह करू शकतो, इमुव्हेबल वी कॅनॉट मूव्ह. बोन्स कॅन मूव्ह. Okay, bones can move, are called as movable joint, which are bones of arms and legs. Yes, arms and legs we can move, right? Then immovable joints are bones that cannot move. Example, bones of skull.
स्कलचे बोन आपण मूव्ह करू शकत नाही, फक्त लोअर जॉला आपण मूव्ह करू शकतो. ओके, ओनली लोअर जॉ वी कॅन मूव्ह. Then types of joints: hinge joint, ball and socket joint, gliding joint. Let's see. Let us study some types of movable joint. काही movable joint पाहूया आपण. Hinge joint. See, this is the hinge joint. This type of joint ज्याला आपण बिजागरीचा सांधा असं म्हणतो. This type of joint allows the movements of bones only in one direction. It moves in 180-degree angle. Example, the elbow and knee joint. बघा, हे जे हाड आहे यामध्ये हे जे जॉइंट्स आहेत यामधल्या हाडांची हालचाल फक्त एकाच दिशेने होऊ शकते आणि ती 180 डिग्रीच्या अँगल मध्येच होते. जसे की आपला कोपर आणि गुडघा याचे जॉइंट्स. देन बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे उखळीचा सांधा. बघा, इन दिस टाइप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन मूव्ह इन 2 or more डायरेक्शन. आपण 2 किंवा जास्त डायरेक्शन मध्ये हे बोन मूव्ह करू शकतो आणि त्याची 360 डिग्री अँगल मध्ये मुवमेंट होते. एक्झाम्पल आहेत शोल्डर आणि हिप, तुमचा खांदा आणि खुबा. ओके, शोल्डर अँड हिप. ग्लाइडिंग जॉईंट म्हणजे सरकता सांधा. इन दिस टाइप ऑफ जॉईंट बोन्स कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर. फक्त हे हाडे सरकू शकतात, मूव्ह करू शकत नाहीत. जसं रिस्ट अँड अँकल जॉईंट. येस, तुमचा पायाचा आणि मनगटाचा बघा, मनगटाला हलवून बघा आपण त्यांना, ते फक्त सरकतात. ओके, दे कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर. ओके, टेल मी विच ऑर्गन हेल्प्स टू सेन्स अस वेदर अ थिंग इज हॉट और कोल्ड, रफ और स्मूथ. कोण सांगतं आपल्याला एखादी गोष्ट थंड आहे की गरम आहे, खडबडीत आहे की गुळगुळीत आहे? स्किन. ओके, द स्किन. Functions of the skin: protecting the internal part of the body like muscle, bone, organ system, etc. ओके, स्किन काय करते? आपले जे इंटरनल बॉडी पार्ट आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम करत असते. हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये मॉइश्चर टिकवून ठेवण्याचं काम करते, ओलावा टिकवून ठेवण्याचं काम स्किन करत असते. त्यानंतर सिंथेसायझिंग विटामिन डी. ओके, विटामिन डी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट विटामिन, त्याला सुद्धा सिंथेसाइज करण्याचं म्हणजे त्याची निर्मिती करण्याचं कार्य करत असते स्किन. देन रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. आपल्या शरीरातील घाम बाहेर टाकून आपल्या शरीराचं टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम आपली स्किन करते. गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम हीट अँड कोल्ड. आपल्याला उष्णता आणि थंडी यांच्यापासून आपलं संरक्षण करते. द स्किन फंक्शन्स ॲज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. ओके, सेन्सरी ऑर्गन म्हणजे त्वचा ही काय करते? आपली स्किन एक सेन्सरी ऑर्गन ऑफ टच म्हणून कार्य करते. द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. प्रत्येक सजीवाचा शरीराचा सगळ्यात महत्वाचा ऑर्गन, महत्वाचा इम्पॉर्टंट ऑर्गन आणि सगळ्यात मोठा ऑर्गन म्हणजे स्किन. स्किन हॅज हेअर. ओके, आपल्या त्वचेवर केस असतात. देर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ फिंगर अँड टोज. हाताच्या आणि पायाच्या बोटांना नखे असतात. द स्किन गिव्स अस द सेन्स ऑफ टच. स्किन काय करते? आपल्याला स्पर्शाची जाणीव करून देते. द स्किन इज अन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. आता या त्वचेचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, एपिडर्मिस, त्यानंतर आतली लेअर डर्मिस आणि त्याच्या सगळ्यात आत आहे सबक्युटिस, त्याला हायपोडर्मिस असं म्हणतात. बघा, ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेअर. द आउटरमोस्ट लेअर इज कॉल्ड एपिडर्मिस. सगळ्यात वरची जी लेअर आहे तिला एपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचा म्हणायचं. आणि द लेअर बिलो इट इज कॉल्ड डर्मिस. त्याच्या खालची जी लेअर आहे तिला डर्मिस म्हणजे अंतत्वचा म्हणायचं. बिलो द डर्मिस देर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल अँड नर्व फायबर. डर्मिसच्या खाली काय असतं? ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्या आणि नर्व फायबर म्हणजे मज्जातंतूंचे जाळे असतात. द सबस्टन्स okay, the subcutaneous layer under this network maintains normal body temperature. The epidermis has various layers.
जी सबक्युटेनियस लेअर आहे खाली ती आपल्या शरीराचं तापमान कंट्रोल करण्याचं काम करते. ओके, आणि जी एपिडर्मिस आहे तिला वेगवेगळ्या अजून लेयर्स असतात. मेलॅनिन. A pigment called melanin is present in the cell of the epidermis. The melanin is synthesized in certain gland in the skin. बघा, मेलॅनिन नावाचा त्वचेच्या थरामधील एक रंगद्रव्य आहे. जेवढं मेलॅनिन असतं जास्त प्रमाणात तेवढी स्किन डार्क असते. ओके, द पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइड द फेअरनेस और डार्कनेस ऑफ द स्किन. त्वचा गोरी आहे की काळी आहे हे ह्याच्यामुळे कळतं. किती पर्सेंट मेलॅनिन प्रेझेंट आहे त्याच्यामुळे कळतं. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड ऑन द क्लायमेट. आपल्या त्वचेचा रंग आपल्या येथील क्लायमेट वर पण डिपेंड असतो. मेलॅनिन प्रोटेक्ट्स अवर स्किन अँड द इनर पार्ट फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट सनरेज. पण मेलॅनिन महत्वाचा आहे सगळ्यात जास्त, कारण तो सूर्याच्या अतिनील किरणापासून आपलं रक्षण करतो, ज्याच्याने कॅन्सर सारखी एकदम जीवघेणी जीवघेणा जो डिझीज आहे तो होऊ शकतो. ओके, बघा, व्हॉट हॅपन्स वेन वी वॉक और प्ले इन हॉट सन. आपण जेव्हा उन्हात चालतो किंवा उन्हात खेळतो तेव्हा काय होतं? When we walk or play in the sun, we get tired, but at the same time, our skin becomes wet. This is because of sweat. In the skin, there are glands which secrete sweat. They are called sweat gland. बघा, उन्हातून चाललो खेळलो की आपल्याला तहान लागते, बरोबर, आपण थकतो, पण त्यासोबतच आपली त्वचा काय होते, ओली होते, म्हणजेच काय, त्याला घाम येतो, आणि हा घाम स्वेट ग्लँड्स मधून सिक्रेट होत असतो. After playing in the hot sun or after hard play physical labor, the temperature of the body rises. Then sweat is released. It helps to reduce the temperature of the body. Our body temperature usually remains constant at approximately 37 degrees Celsius. बघा, उन्हात खेळलो किंवा काही कारणाने एकदम फिजिकल ऍक्टिव्हिटी मोठी केली तर आपल्या जे बॉडीचं टेम्परेचर आहे ते वाढतं आणि मग घाम येतो, आणि घाम आल्यामुळे काय होतं, आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यास, कमी करण्यास मदत होते, जे किती असायला पाहिजे, बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सी. Observe your skin and the skin of your grandmother, grandfather or any old people in the house. What difference do you notice? बघा, तुमची स्किन किंवा तुमच्या आजी आजोबांची आणि कोणीही वृद्ध व्यक्ती घरात असेल त्याच्यामध्ये फरक आहे की नाही? As we grow older, the proportion of fat beneath the skin reduces. जसं आपलं वय वाढतं तसं काय होतं, त्वचेखाली जे चरबीचं प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं. However, the previously taut skin does not shrink. This causes wrinkles on the skin of older people. त्यामुळे काय होतं, चरबीचं प्रमाण कमी होतं, पण ताणलेली जी त्वचा आहे ती परत तिच्या अगोदरच्या स्वरूपात येत नाही, त्यामुळे काय होतं, सुरकुत्या पडायला लागतात. ओके, it is melanin that determines the color of our hair too. Jet black hair is due to pure melanin, while brown lighter hair is due to sulfur in the melanin, and reddish hair due to the iron in the melanin. बघा, आपल्या केसांचा कलर सुद्धा मेलानिन मुळेच ठरतो. एकदम गडद केस, काळे गडद केस हे शुद्ध मेलानिन मुळे असतात, तर भुरे पांढरे केस हे मेलानिन मध्ये सल्फर असल्यामुळे असतात, आणि थोडे रेडिश तांबडे केस हे मेलानिन मध्ये आयर्न म्हणजे लोह असल्यामुळे असतात. For the health of our skin, it is important to keep it clean. Discriminating between people based on their skin color is unscientific and wrong. Avoid the temptation of using artificial means to become fair. बघा, कोणतीही क्रीम किंवा काहीही आपल्याला गोरं करू शकत नाही, आणि आपण गोरच असायला पाहिजे असं नाही. आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्या अंगात मेलॅनिन असणं खूप गरजेचं आहे. म्हणून रंगावरून भेदभाव करणं आता टाळून द्या. काय आहे, रंगावरून भेदभाव करणं हे अशास्त्रीय आहे, कारण शास्त्र काय आहे, सायन्स काय सांगतं की मेलॅनिन आहे तरच आपली स्किन प्रोटेक्टेड राहू शकते. ओके, म्हणून काहीतरी आर्टिफिशियल क्रीम लावल्याने मी गोरा होईन आणि मी चांगलं दिसेन असं नसतं. कोणतीही आर्टिफिशियल गोष्ट आपल्या शरीरातील मेलॅनिन वर अफेक्ट करू शकत नाही. ओके, गॉट? येस. So what we have learned, all the bones in the body along with the cartilage together form the skeletal system. Then the skeletal gives shape and support to the body. Then the outer covering of the body is called skin. The skeletal system and the skin performs the important function of protecting the body
and the internal body parts. We must take care of our skeletal system and skin. The skull, the rib cage, the backbone, and the bones of the arms and legs are main part of the human skeletal system. Epidermis and dermis are the two main layer of the human skin. Okay, got everyone? Sixth standard, here we have completed your lesson, Pramita, Anuj, Adesh. Okay, understood clearly? Yes. Okay, fifth standard, uh, all of you done with your question answer? Shall I ask you now? Yes, Tanmay? Okay, let's start. चला, what's the solution? The plant in the pot is not growing well. तुम्ही लावलेलं कुंडीतलं झाड हे नीट वाढत नाहीये. काय कराल तुम्ही? Yes, fifth standard, fast. Tanmay, what you will do? Yes, Karnika. मॅम त्याला आपण नीट पाणी टाकणार. किंवा आपण त्याला खते सुद्धा देऊ शकतो. ओके, नेक्स्ट, हा. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द पर्पज ऑफ स्टोरिंग फूड ग्रेन इन अवर हाऊस? आपण घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी करतो? येस साची. आपलं पोट भरण्यासाठी आणि येस कर्णिका. मॅम कीड वगैरे लागू नये म्हणून. नो. अनुज. For small farmer, to main purpose in storing grains is to ensure household food supplies. येस, आपल्याला आपल्या घरातील अन्नाची गरज पूर्ण होण्यासाठी आपण घरामध्ये अन्नसाठा करून ठेवत असतो. फाइंड अँड करेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके, चुकी बरोबर सांगायचं आहे आणि चुकीचं विधान दुरुस्त करायचं आहे. देर इज ओनली वन मेथड ऑफ फार्मिंग. शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे. येस तन्मय. Incorrect. व्हॉट इज द करेक्ट वन? शेती करण्याच्या अजूनही पद्धती आहेत. ओके, इंडिया इज अन ऍग्रिकल्चरल कंट्री. आपला भारत देश शेती प्रधान आहे. कर्णिका. मॅम करेक्ट आहे. ओके, यूज ऑफ इम्प्रूव्ह सीड डज नॉट लीड टू हायर यील्ड. सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही. यूज ऑफ इम्प्रूव्ह सीड्स डज नॉट लीड टू हायर यील्ड. येस तन्मय. Incorrect. What is the correct one? It gives the higher yield. Okay. Okay. Question number 4. Answer the following question. What are the advantages of using improved seeds? सुधारणित बियाण्यांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात? अनिकेत सांग. What are the advantages of using improved seeds? Okay, Tanmay. Early, it was customary to use the seed of one harvest for sowing in the next season. The seed need have high yield. Nowadays, improved seeds are developed through research. सी व्हॉट आर दे येस काय सांगितले? फायदे विचारलेत आपल्याला. काय होतं त्याच्यानी? दिस सीड्स हॅव हायर yield, they can resist pest attacks, some varieties become ripe for harvesting in a shorter period of time, while some give a high yield even with a low water supply. Okay, समजलं तन्मय? This was the answer for this. Okay, next,
Which are the modern method of irrigation? What are their advantages? सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या आणि त्यांचे फायदे कोणते आहेत? येस कर्णिका. Drip irrigation and sprinkle irrigation are two modern methods. You have EVS 1 in Marathi or English? Yes, Karnika. काय मॅम? मराठी मध्ये आहे की इंग्लिश मध्ये आहे तुझा EVS 1? मॅम इंग्लिश मध्ये. Okay. And history is from Marathi? Yes. Okay. And then what are the advantages? Advantages काय आहेत त्याचे? Modern method Ma'am, of सांगू? irrigation. Yes. The drip irrigation method makes use of pipes with holes. This ensures that the required amount of water drip only near the plants. Thus, full use in made of the available water. And sprinkle irrigation makes use of sprinkler of different size that spray water directly on the plant. Okay, these are the advantages. Next, describe the drip irrigation. Drip irrigation method आताच explain केलं तेच येणार त्याच्यात. Okay. The drip irrigation method makes use of pipes with holes. This ensures that the required amount of water dips only near the plants and thus full use is made of the available water. Next. What are the reasons due to which growing crops are damaged? Growing crop कशामुळे डॅमेज होऊ शकतात? Yes. Yes, Karnika. growing crops in the field can be attacked by disease and pest attacks if the fertility of soil is Fertility Okay, reduced. bus. That was only expected. What is done to avoid the damage to crops? Crop damage होऊ नयेत म्हणून काय केलं जातं? What is done to avoid the damage of crops? Yes, Tanmay. Neem leaves are mixed in the grain and some protective chemicals that can be mixed with the grain are also available in the market. These might exceed storage place always keep dry and area to provide fungus formation. Crop damage नको व्हायला म्हणून काय केलं जातं? Insecticides are sprayed on the crop. Okay. Then what causes the fertility of the soil to diminish? सॉइलची फर्टिलिटी सुपीकता कशामुळे कमी होते? What causes the fertility of soil to diminish? Yes, Karnika. Overuse of fertilizer chemical. Okay, and overuse of water also. Next,
What changes has modern technology brought about in the methods of farming? Yes. No one? काय काय चेंजेस झाले मॉडर्न टेक्नॉलॉजीने काय काय चेंजेस केलं improve seeds improve methods of irrigation yes then what methods are used to preserve food grain प्रिझर्व करण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स वापरल्या जातात कशा प्रकारे प्रिझर्व केलं जातं येस कर्णिका The grain is the grain is dried हम्म well in the sun and in storage in sack. okay and then they are Neem stored in a leaves warehouse are where okay, neem leaves are also added and then they are stored in a warehouses containing where air and a dry place. Okay. How is water made available for farming? How is water made available for farming? शेतीसाठी पाणी कुठून मिळतं? Yes. From dams, rivers and wells. Okay. And rainwater also. Match the following. Grain stored in a damp place. Damp place. Tanmay? Yes, fungus attack. Grain stored in a dry place. Yes, A. Prevents growth of fungus on the grain. Adding proper chemical to the stored grain prevents insects infestation. Okay. Fifth standard, can you write all the question answers clearly now? Yes. Okay. Now, sixth standard, this is for you. Fill in the blanks. The place where two or more bones are connected is called a dash dash. You can write it in a chat box. Write fast. What it is called as? Joint. Yes. Cells of epidermis contain a pigment called. Just now I have told you about this. काय असतं आपल्या सेल मध्ये एपिडर्मिसच्या मेलॅनिन. Melanin. Okay. Dash dash and dash dash are two layer of the human skin. Yes, you can put off your mic for this. Who will answer this? चला आन्सर येते त्यांनी माइक ऑन करा चला. Yes, Pramita. Epidermis and dermis. Yes, good. The human skeletal system is divided into dash dash parts. Yes. Two parts. Very good. Match the pairs. Ball and socket joint. Ball and socket joint. Yes, Pramita, you can tell everything. Match the pairs. Shoulder, knee and wrist. Okay, match it again like ball and socket joint will be Shoulder, hinge joint, he, knee, he, huh. sliding joint, wrist. Okay. Right or wrong? If wrong, write the correct sentence. Bones are soft. Bones are soft. Right or wrong? Pramita? Wrong. Bones are hard.
Yes. The human skeleton protects the internal organ, right or wrong? Yes, Pramita. Right. Okay. Okay, here are also options are given. Uh, the system which gives a definite shape to our body, excretory system, respiratory system, skeletal system or circulatory system. Yes, Pramita. Skeletal system. Yes. Then the dash dash joint is seen in the fingers and toes. Hinge, ball and socket, immovable, gliding. Hinge joint. Okay. Okay, so sixth standard, rest of the questions we will be dealing in the next lecture. Okay, is that okay for you? We just have 3 minutes left. Okay, we cannot complete. So rest your question number 5, 6, and 7 will be taken. So what you have to do for your homework? Question number 1, 2, 3, 4, and your this question number 7 also. Okay, 1, 2, 3, 4, 7, 5, and 6 we will do later on. Okay, fifth standard. Okay, okay, you can leave now. Bye bye. Bye teacher, take care. Bye bye.